नमस्कार. टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी आहे सुळवस्ती चांदापूर येथील जिल्हा परिषद शाळा इथे. खरं तर सकाळपासून इथं 1ली ते 4थी पर्यंतचा वर्ग इथं चालू असतो आणि सकाळपासून विद्यार्थी एका साईडला बसलेले आहेत. शिक्षक इथं एकही शिक्षक नाहीत. पालकांनी गर्दी केलेली आहे आणि मुलांना विचारलं तर मुलं सांगतात की सर आलेले नाहीत. खरं तर या सुळवस्ती शाळेला पूर्णवेळ शिक्षक नाही. इथं आपल्या बरोबर सगळे पालक वगैरे जमलेले आहेत. काय त्यांच्या भावना आहेत आणि शिक्षक का नाही, एकूणच शिक्षण विभागाचा हा सावळा गोंधळ कशामुळे चाललेला आहे ते आपण विचारू. बापूराव दिलीप सातपुते. गेले 2 महिने आमच्या शाळेला शिक्षक नाही. रोज एक शिक्षक येतोय. आम्ही मामुनी आपल्या बीडीओ ऑफिसला गेलतो, तर त्यांनी सांगितलं होतं की इथला शिक्षक तुमचा सोडल्यानंतर तिथं नवीन शिक्षक आला तरच तो शिक्षक जाईल. पण तसं काय झालं नाही, त्या शिक्षकाला सोडून दिलं. पण शिक्षक अद्यापर्यंत आलेला नाही. शिक्षणाधिकारी मामुनी मॅडमनी तुम्हाला शब्द दिला होता, तरी सुद्धा त्यांनी तो पाळला नाही. आता काय केलंय, रोज एक शिक्षक येतो आणि त्यामुळे आमच्या पोरांनी शैक्षणिक नुकसान होत आहे. रोज एक शिक्षण आल्यावर शिक्षक आल्यावर कसं तो शिकणार विद्यार्थी? आज आता आम्ही बघितलं शाळेला कुलूप लावलं. तिकडे कॅमेरा फिरवा. शाळेला आता काय टायमिंग झालंय, 11 सव्वा 11 वाजलेले आहेत. शाळेला लॉक आहे. शिक्षक एक इथं उपस्थित नाही. काय सांगाल, इथं खरं तर चांदापूर मधील चांगली महत्वाची शाळा आहे. वस्ती शाळा असली तर 4थी पर्यंत शाळा मोठी आहे. काय सांगाल, शिक्षक नाही इथं? शिक्षक नाही म्हणजे गैरसोय झाली ना सगळी. 6 महिने झालं असंच चाललंय. आता काय झालंय, शिक्षक होता एक, आम्हाला आंबेकर वस्तीचा एक होता, पण आता त्यांनी पण त्याचा शिक्षक माघारी घेतला. त्याच्यामुळं आज एक येतोय, उद्या एक येतोय. त्यामुळं आज काय शिकवलं आणि उद्या काय शिकायचं हेच त्यांना कळत नाही. म्हणजे आजच्या शिक्षकांना काय शिकवलं आणि उद्या दुसराच येणार, ती काय शिकवणार, मग यांचा ताळमेळच नाही. आणि आज तर शिक्षकच नाही कोणी आलं. आता 12 वाजले, ते आज बंद आहे सगळं. 12 वाजले त्या अजून शिक्षक नाही. काय मग, जर शिक्षकच नसेल तर ही मुलांचं होणार काय? मुलांचं नुकसानच आहे ना. आता आम्हाला कुठं तर आंदोलन करावं लागेल त्यासाठी. असं नाही शिक्षक आला तर. शिक्षक जर नाही आलं तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. काय तुमच्या सुळवस्तीची शाळा आहे, आज शिक्षक 12 वाजले तर शिक्षक नाही, कसं वाटतंय? 2 महिने झालं शिक्षणाची पूर्ण हितल्या बिघडून गेलंय सगळं. आणि हिथं शिक्षक रोज एक नवीन येतोय, रोज एक वेगळा येतोय. त्या मुलाने आज काय शिकायचं, उद्या काय शिकायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. नाहीतर ही बंद करून टाका, नाहीतर आपलं आंदोलन बसू चला शिक्षण अधिकाऱ्यापाशी. शिक्षण अधिकाऱ्यापाशी गेल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर शिक्षक मिळेल असं वाटतंय का? काय तर निघेल की तोडगा त्यातनं. ते अनेक दिवस झाले इथं पूर्ण वेळ शिक्षक नाही. जर या शाळेला शिक्षक पूर्ण वेळ नाही मिळाला तर तुम्ही सगळे पालक येत आहे, काय भूमिका उद्याची राहणार आहे? आम्हाला आमदार शिक्षण गट शिक्षण अधिकाऱ्याला एक निवेदन देणार आहे मी. आणि उद्याच्याला आम्ही पंचायत समितीच्या ह्याच्यावर आम्ही शाळा भरवणार आहोत. मुलांना घेऊन तिथे पायऱ्यावरती आम्ही शाळा भरवणार आहे. आम्हाला 2 शिक्षक आल्याशिवाय आम्ही तिथनं मुलं उठवणार नाही. सगळे पालक आणि विद्यार्थी घेऊन आम्ही पंचायत समिती शाळेच्या पायरीवर आम्ही आंदोलन करणार आहे. काय आता मुलं तर आलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत, शाळेला लॉक आहे. काय पुढची तुम्ही पालक म्हणून काय भूमिका घेणार आहे? आता सध्याच्या घडीला तुम्हाला सांगतो, कंप्लीट आज 2 महिने झालं ही सुळवस्तीच्या शाळेला एकही शिक्षक नाही. आणि आज शिक्षक आला, इथं काय सांगितलंय आम्हाला, आम्ही मगाशी केंद्र प्रमुखांनाही फोन केला. त्यांचं म्हणणं असं येते की शाळा भरवली तर तुम्हाला प्रत्येक 2-3 दिवसाला इथं शिक्षक चेंज होणार आहे. मग आज पोरांना काय शिकवलं आणि उद्या काय शिकवणार हे शिक्षकांना कसं कळणार आहे? भले ते पोरांनी अभ्यास तर काय करायचा. आज जवळजवळ सुळवस्ती शाळेचा पट जवळजवळ 28 आहे आणि आज विद्यार्थी सगळे तुम्ही बघू शकता एका जागेवर आम्ही बसवली ती. आणि ह्याच्यावर आता आम्ही बऱ्याच जणांना फोन केला, तर काही जण म्हणले की शिक्षकांच्या बदल्या कशामुळे केल्या, तर ते म्हणले की आमदारांनी सांगितलं तुम्ही शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचा. अशावर रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे त्यांचे. जर ह्याच्यावर जर उद्या जर नाही तोडगा निघाला तर उद्या हाही सगळी पोरं घेऊन आम्ही पंचायत समितीला आंदोलन टाकणार आहे. धन्यवाद. आपल्या बरोबर आता सुळवस्ती येथील हे 1ली ते 4थी पर्यंत लहान लहान मुलं आहेत. इथं शिक्षक पूर्ण वेळ नसल्यामुळे अनेक पालकांनी इथली मुलं बाहेरच्या शाळेत इंग्लिश स्कूलला, आजूबाजूच्या इंग्लिश स्कूलला वगैरे घातलेले आहेत. आता आपल्या बरोबर विद्यार्थी आहेत. तुम्हाला रोज बदलून बदलून शिक्षक येतात, शिकवल्याला समजतंय का? नाही, मग काय करायला पाहिजे आता? एकच शिक्षक पाहिजे. पूर्ण वेळ एकच शिक्षक पाहिजे. तुझं नाव काय? स्वरांजली आबा गोरड. कितवीला आहे तू? 4थी. रोज वेगळे वेगळे शिक्षक येतात का? समजत नाही का शिकवलेलं? नाही. बर, अजून पुढे कोणतरी या. चला ये पुढे. काय नाव आहे तुझं? प्रणिती नेताजी शिंदे. आज काल कुठलं शिक्षक होतं?
आवटे सर. रोज वेगळे वेगळे शिक्षक येतात का? हो. शिकवल्याला समजते? नाही. मग आता काय करायला पाहिजे? एकच शिक्षक रोज यायला पाहिजे. एकच शिक्षक रोज यायला पाहिजे. किती 2 शिक्षक पाहिजेत तुम्हाला, काय एकच शिक्षक पाहिजे? 2. मग आता जर नाही आले तर काय करायचं? तुमची शाळा बंद झाली तर आंदोलन. आंदोलन करणार कुठं? माळशिरस. ठीक आहे. तर हे होते सुळवस्ती शाळेतील 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थी, आणि पाठीमागं बघितलं तर सगळे खरं तर देशाची उद्याची पिढी म्हणून आपण यांच्याकडे बघितलं जातं. आणि शिक्षणाचा एवढा सावळा गोंधळ चालू आहे की शिक्षण अधिकारी यांना आपण भेटलो, ते बोलले होते या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षक देतो, परंतु त्यांनीही शब्द तो पाळलेला नाही. या ठिकाणी खरं तर रोज वेगवेगळ्या केंद्रातून वेगवेगळे शिक्षक येत आहेत, परंतु मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला शिकवलेलं समजत नाही, पूर्ण वेळ आम्हाला एक तरी शिक्षक असावा. या टॉक ॲट इन मराठीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशीलभाई मोहिते पाटील आणि माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांना आम्ही आवाहन करतो की माळशिरस तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेला तुम्ही कळवून, राज्य सरकार शिक्षक भरेल तोपर्यंत ठीक आहे, परंतु आता या वस्ती शाळेसाठी एकही शिक्षक नाही. 12 वाजून गेलेले आहेत आणि शाळेला लॉक लावलेला आहे. तर ही उद्याची देशाची जी पिढी, उद्याच्या पिढीनं शिकायचं का, हा खरा हे लहान विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत. माळशिरस तालुक्याच्या बीडीओ साहेबांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आव्हान आहे, जर वेळेत या सुळवस्ती शाळेला जर शिक्षक नाही मिळाला तर टॉक ॲट इन मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी कव्हरेज करून तुम्हाला जाब विचारला जाईल. धन्यवाद. मी टॉक ॲट इन मराठीचा अण्णा भोसले, चांदापुरी.